तर लाडकी बहीण योजनेवरून माणिकराव कोकाटेंनी एक मोठं विधान केलंय। नियमाप्रमाणे 2 योजनांचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे आता महिलांनी ठरवावं कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते, असं कोकाटे म्हणाले। लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवावं, असं कोकाटे यांनी म्हटलंय। दोन्हीपैकी एका योजनेत महिलांनी सहभाग नोंदवावा, असंही कोकाटेंनी स्पष्ट केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होऊ शकतो। एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येत नाही, नियम आहे। त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे। त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा, तो त्यांनी ठरवायचा आहे। त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना, महिलांना अधिकार प्राप्त व्हावे, त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावं। आणि आपल्याला कल्पना आहे, आपण सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक महिला असते, 2 महिला असतात, 4 महिला असतात। महिला हे ते पैसे ती प्रपंचासाठीच 100% वापर करते, ती दुसरीकडे वापर करतच नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे ती प्रपंचासाठी यूज करणार, मुलाबाळांना काहीतरी देणार, डबे तरी देणार, बिस्किट तरी घेणार, काहीतरी ते घरामध्येच करणार ती।